दुरंतो एक्सप्रेसमध्ये आमच्यासोबत झाला मोठा फ्रॉड होता. आम्ही 2 टायर एसीचं तिकीट बुक ॲज युजल त्यांनी आम्हाला वॉटर बॉटल आणून दिली आणि त्याच्यानंतर त्यांनी नाश्त्याचं विचारायला चालू केलं. ते म्हणतात ऑमलेट आहे, कटलेट आहे, पोहे आहेत, उपमा आहे आणि देन आम्ही फॅन्सीएस्ट मधला फॅन्सी नाश्ता बुक केला. नाश्ता आला, खाल्ला. एक्सपेक्टेशन सुद्धा एवढ्या चांगल्या होत्या पण तसा चांगला नव्हता तो. त्याच्यानंतर ज्यावेळेस बॅग पॅक करून आम्ही निघालो तर त्यावेळेस तो त्याचे पैसे मागायला आला आणि वी थॉट ओ माय गॉड, हे तर फ्री होतं ना त्याच्याबरोबर. कारण पप्पा मला म्हणतात की द्रुतगती कुठं थांबत नाही, सो त्यामुळे फ्री असतो नाश्ता. आणि देन आम्हाला ते नाश्त्याचे पे करावे लागले. सो इट वॉज लाईक व्हेरी एम्बॅरेसिंग मोमेंट फॉर ऑल ऑफ अस. इट्स नॉट अ फ्रॉड बट मिसकम्युनिकेशन झालं होतं. यही तो लम्हे हमें बार बार याद आएंगे. खैर, त्याच्यानंतर आम्ही आमच्या होमस्टेला पोहोचलो. त्याच्याबद्दल सुद्धा मी डिटेल्स तुम्हाला येणाऱ्या व्लॉग्समध्ये सांगतेच. त्याच्यानंतर कॉलेजमध्ये गेलो, थोडंसं काम केलं आणि मग मन बहलवण्यासाठी आम्ही गार्डनमध्ये गेलो, थोडा एक्सरसाइज पण केला. मन बहलवणे म्हणजे काय, मी इथे एक्झामसाठी आली आहे आणि त्याच्यातच माझं मन लागत नव्हतं. कारण माझं एक काम होतं, जो स्फूर्तीचा व्हिडिओ तुम्ही बघितला तर त्याच्यामागं थोडंसं ब्लंडर झालं. आम्ही ज्या व्हिडिओग्राफरला दिलं त्याने एक्सपेक्टेशनसारखं एडिट करून नाही दिलं. सो मग दुसऱ्याला शोधावं लागलं, मग त्याला सगळं सांगावं लागलं आणि त्याच्यानंतर तो व्हिडिओ ज्या वेळेत यायला पाहिजे होता त्या वेळेत आला नव्हता. सो क्लायंट वॉज आस्किंग अँड इट वॉज केऑटिक आणि हे सगळं विषय चालू असताना माझं मन कसं लागणार आहे स्टडीमध्ये. सो दॅट्स वाय मी डिसाईड केलं की चला आपण जाऊन येऊयात बाहेर. मग तिथं पण माझं थोडं मन लागत नव्हतं. शेवटी 9 वाजता व्हिडिओ अपलोड केला आणि मग मी थोडंसं जेवले आणि मग मी शांत झाले. कारण वेन इट कम्स टू कॉन्टेंट आय एम पर्टिक्युलर अबाउट फ्यू थिंग्स. त्यामधलीच ही एक गोष्ट होती. सो त्यामुळं त्याच दिवशी शूट करायला लागलं मला. त्याच दिवशी मी ते सेंड पण केलं, इम्पॉर्टंट दुसरी कामं पण केलीत आणि हा पूर्ण इतका प्रोडक्टिव्ह आणि कॅओटिक डे होता माझ्यासाठी. म्हणून मग मी जरा शांततेत झोपले आणि दुसऱ्या दिवशी तर एकदम फन गोष्टी केल्या, त्या मी उद्या सांगते. बाय बाय, स्टे ट्यून्ड.